काय चालू? हां मग कट करू आपण जसं काय चल सुरू ऍक्शन. ॲक्शन. ज्ञानेश्वर दादा कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतं तुम्ही आल्याबद्दल. आम्हाला पण जबरदस्त वाटतंय. असेच एकदम. येत राहावं काय आमच्याकडे. येस, 1-2 दिवस आपण एवढी धमाल करतोय. तुम्ही इकडे कळसुबाई आपल्या मागेच आहे, त्याच्या पलीकडे आहे ना? हा याच्या पलीकडे. इथून पण जाता येतं. हा इकडून पण जाते. ह्या इंदोर लागा नाही, इकडनं कळसबाई वरती गेलेले शेन यांच्या गावाला राहायचे, इकडे इंदोर लाग म्हणून. ओके. आणि तुम्ही इकडे जी शनिवार रविवार सुट्टीच्या वेळी मंडळी येतात त्यांना वरती जायला आणि यायला खालती मदत करतात. हा मदत पण करतो, कोणाला गाईड पाहिजे तर गाईड काम करतो, कोणाला जेवण पाहिजे तर जेवण घरगुती जेवण देतो चुलीवरचं. ओके. आणि गाईड म्हणजे काय करतात? गाईड म्हणजे माणसं वरती घेऊन जाणे. 2 रुपये देणार ते आपल्याला, काही आपली फी असेल ते फी घ्यायची आणि त्यांनी व्यवस्थित घेऊन खाली आणायची. माहिती पण सांगतात तिकडे काय? माहिती पण सांगायची, आपली कळसुबाईची माहिती, कळसुबाई कशी आली. ओके. हा कळसुबाई नाव कसं पडलं. कसं पडलं ते सांगा. कळसुबाई नाव असं पडलं का ती एक मुलगी होती, ती डोंगरावरती जे आपण काही लोक भूताच्या रूपात किंवा देवाच्या रूपात का देवीच्या रूपात असायची वरती. आणि गायके गुरं आता पण गुरं चारतात, गाई चरायला जातात तिकडे. काही गावबीव काही वरती नाही आणि चारा खूप होतो. जनावरं खाली भरपूर गावचे जनावरं येतात, तसे वरती कोणीच नाही जात. ज्याचे जास्त जनावरं तो वरती थांबतो. त्याला कारण मालकी हक्क नसते ना. तो जंगल कळसुबाईच्या एरियात चारायची किती चारो. आणि वरती गुफा आहे, मोठी गुफा आहे का 100-200 जनावरं गाई म्हशी सगळे त्याच्यात राहू शकतो, आपण पण त्याच्यात राहू शकतो असं गुफात वरती. पण कसे निसर्गाचे कोणी बघितलं नाही, ज्यांनी माहिती आहे तेच गुफा माहिती. आणि पाणी पण उन्हाळ्याबरोबर कळसुबाईची बावडी, त्या बावडीत भरपूर पावसा पाणी असते, शेवटपर्यंत पाणी पुरते म्हणजे सगळ्यांनी. असे खूप लोक. आणि कळसुबाईमध्ये असं नाव पडलं का कळसुबाई ही एक शेण्यांच्या घरची मुलगी होती, ती खाली आलती. तो गाय चारा यायचा ना, त्याला रोज म्हणायची येऊ का येऊ का येऊ का. तो घाबरायचा, फक्त आवाज येतो त्याला. हा आवाज यायचा कानात, तो पण घाबरायचा रोज. आणि तो घाबरून वाळत चालला. त्याच्यानंतर ते घरच्यांनी विचारलं तू का वाळतोस. त्याने घरच्यांनी हकीकत सांगली का मी वरती गाई चारायला गेल्यानंतर मला आवाज येतो, येऊ का येऊ का. तो घाबरायचा आणि तो म्हणायचा नाही. घरच्यांनी त्या दिवशी सांगितलं तू जा बिंदास, तिला बोल म्हणा येऊ का. ती म्हणली का, तो म्हणायचा ये बिंदास. ती मग येते आणि त्याने तो घरी आणतो तिला. आणि घरच्यांनी तिला प्रश्न केला जाते ती घरात गेल्यानंतर का माझी काहीतरी आट आहे, मी वैसन चिकन शाकाहारी चालणार नाही, कारण मांसाहारी चालणार नाही, शाकाहारी चालणार मला सगळं. आणि मी लग्न करणार नाही, आणि धुणं आणि भांडं आणि खरकटे धुणार नाही. कारण ती देवी येते. बरोबर, अशी अट त्यांनी घातली. पण ते का लहान वयात असत ते ना, 4-5 वर्षाच्या वयामध्ये ते विसरून जातात लग्नाच्या वयानंतर आल्यानंतर. कारण आपण तिला म्हणतो का मुलगी द्या पाहिजे, आपली तोड ठेवायची. तसेच पाहुणे बघायला येतात आणि तिला आपले कसे पाहुणे आल्यानंतर म्हणतात का तुझे हे सासरचे पाहुणे आले ते भांडे कोण. ती तसेच खरकटे भांडे धरते आणि अंगणात फेकते आणि तसेच परत वापस चालू पडते. डोंगरावरती आजही आपण हे ज्या साईडनं जातो ना आमचं रूट, ते इंदोर लाग म्हणतात, त्याचे आजही पाऊल खुणा दगडावरती कोरेल. आणि ती परत जैसे ज्या रूपात आहे त्या परिस्थितीत पाऊन होते शिळवून. आणि मग परत बांडूक देव आणायला जातो म्हणून कळसुबाईच्या पाठीमागं अशी दगडावर 3 दगड त्याच्या जवळ गेल्या ना तसे दगड हलतात, पण ते पडत नाही, असे हलतात. मोठे दगड त्यांच्यापाशी गेलं का पडतात असं वाटतं, पण पडत नाही ते. असे किती पुराण ते आलेले आहेत. अशी कथा आहे. अशी कथा येते. आणि असे तुम्ही सगळ्या जे काही पाहुणे येतात, पर्यटक येतात, ट्रेकिंगला वगैरे येतात, त्यांना तुम्ही वरती घेऊन जाता. आणि मग आपल्या घरी इकडे जेवायला येतात लोक. आणि मग तुम्ही जे जेवण वगैरे आपण इथे बनवतो हे सगळं आपल्या आजूबाजूलाच पिकलेलं असं असतं की कसं? नाही, सगळं जेवण आपल्या शेतातच पिकवलेलं. काही फक्त जे आपल्या पिकत नाही ते विकत आणलेले असते. पण जेवढं आपल्या शेतात पिकतं तेवढं शक्य तेवढं आपण इडलं देतो. भाज्या पण आपल्याला वाटलं कमी लोक असले तर आपल्या घरगुतीच भाज्या देतो, रानभाज्याच देतो. आता कसं जास्त मोठं ग्रुप आलं तर आपण अल्टर करू शकत नाही, तेवढ्या रानभाज्या नसतात. मग छोटे 4-5 लोक जर आले तर आम्ही रानभाज्या देतो. आमच्याकडे ज्या आता खुरासणी पेरल्या जातील, आता आपण जे काळे खुरासणी म्हणतो ना, तेल 1 नंबर तेल लहान मुलाच्या टाळूवरती परत जखमेवरती लावतात ते तेल इकडनं येतं. त्याचे ते पेरल्यानंतर त्याची भाजी पण तयार होते. पिवळे मुलं येतात, पहिलं कोळी भाजी एकदम भारी लागते टेस्ट कांदा टाकून. त्याच्यानंतर भोकरीची भाजी, त्याच्यानंतर चाईची भाजी, मोर. मग चाईलाच परत
चायची भाजी खाल्ल्यानंतर परत काही दिवसानंतर दसऱ्याच्या नंतर मोर येतो त्याला, हा. असा म्हणजे फुलं येतात फुलं मोहर येतो बरोबर. हा, त्याला पण भाजी एकदम भारी होती त्याची भाजी. आणि तू आपल्याकडे शेती पण होते, हा शेती काय पण काय आपण पेरतो इकडे? आपण नाचणी पेरतो, वरे पेरतो, हा. भात पेरतो, भिंगून पण करतो थोडं पण. आता पण पहिल्यासारखं भिंगून नाही होऊ राहिलं, कारण पूर्ण रासायनिक खतं टाकून भिंगून पिकतच नाही. तर भिंगून पहिले आम्ही विकायचो शेंग, 4-5 पोती भिंगून शेंग व्हायचं. या टायमाला आम्ही ते टाळायचो भिंगून, पण आता भिंगून होतच नाही आमच्याकडे. आणि आता भात पण लावलाय ना आपण? हा, आता रोपं टाकलेत हा. भाताचे. बरोबर. आणि कोणत्या प्रकारचा भात आपण इथे घेतो? आता आपण सुंदर, अक्षदा, इंद्रायणी, पूनम हाळी, पूनम दप्तरी, हे सगळे भाताचे 1008. हा, असे आपण करतो. आणि बरेचदा आपण मगाशी पण आपण बोलण्यात तेच चालू होतं की सगळे येतात 10-15 मिनिटं जेवतात आपल्या घरी जातात, हा. पण त्यांना तुम्ही इकडे सगळं एवढं पिकवताय, मागे शेत आहे, हा. ते सगळ्यांनाच माहिती असतं असं नाही. नाही बरोबर. त्यामुळे आम्हाला पण ते आत्ता बघायला मिळालं एवढं जवळ, आणि शेतात फिरता आलं, आणि ते सगळं मस्तच चाललंय. पण तुमचा दिवसभर कसा असतो तुमचा आता पावसाळ्यात? आता कारण शेतीची कामं जास्त असतील आता ना? आमचे पावसाळ्यात सर्व जास्त आम्ही पावसाळ्यात काम सुरुवात आहे आमची कामाची. बरोबर. त्यामुळे रोज काही ना काहीतरी चालू हा, असतं. पूर्ण नियोजन करेल असतं. आज काय करायचं, उद्या दगड टाकायचे, उद्या शेणखत पांगवायचं, पुढं बांध फुटलेले आहेत का, पाणी जास्त पडतो ना भाताला, जास्त पाणी पुढं मूर पडते, म्हणजे असं होल पडते जमीन, आणि निघून जातं हा, पाणी. पाणी बरोबर. निघून जाते. ते थांबवण्यासाठी काहीतरी परत ते खणून पॅक करायचं. हे चालू असतं. हा, चालूच असतं. आणि आपली घरचीच सगळी मंडळी करतात सगळं काम शेतातलं? हा, कधी घरचे करतात, कधी आवणीच्या वेळेस घरच्यांना नाही होत, बरं. मजूर घ्यावं लागतं तसं. हां. आवणी म्हणजे? भात लावणी. हा, लावणीची. हा, बरोबर. लावणी, त्याला आवणी म्हणतात. ओके. कारण त्याला नांगर पण धरायला लागतो एका साईडला. हा, त्याला ट्रॅक्टरने काय चिखल करतात, बैलांचा चिखल करतात. बरोबर. जशी परिस्थिती असेल तसे लोक चिखल करायला लागतात. बरोबर. आणि ह्या तुमच्या सगळे दिनचर्या, परत सगळ्यांना वरती घेऊन जाणं, खालती आणणं, जेवण, शेती, सगळ्या कामात तुम्ही विरंगुळा म्हणून, तुम्हीच मनोरंजन म्हणून तुम्ही काय करता? आम्ही असं कसं, आम्हाला वाटतं का तुमच्यासारखे लोक यावा, आम्हाला पण थोडी मदत करावी. मग आमच्यासाठी आल्यानंतर मग आपण 2 पैसे तुमच्याकडे भेटत, तर तुम्ही पण तुम्हाला कामाची माहिती होती, कसं राईस लावायचं, कशी नाचणी लावायची, हो. कशी भगरीचं पीक घेतले जाते. पण तुम्हाला वाटतं भगर म्हणजे काय, तुमच्या काय ती भगर मिलमधून काढून आली, पॉलिश करून आली, ती भगर आहे का काय ते तुम्हाला काय माहिती आहे कशाचे. खरं आहे. आता कशी सांगू शाळा शकत नाही. सिटीतले पोरं काय म्हणतात, आमच्या भैया दूध घेऊन येतोय, पण त्याला माहीतच नाही गाय दूध देते का म्हैस दूध देते. अशी परिस्थिती आहे. तसे जर ते मुलांनी पण असं फिरायला जरी आणलं ना, तर त्यांनी पण माहीत होईल का खरंच कशापासून निर्मित तयार होते. खरं आहे. आपण त्यांनी पण शेतीची आवड होईल. हो. आणि आता तुमच्या घरी पण एवढी सगळी मुलं आहेत लहान, हां, त्यांना पण तुम्ही सगळं शिकवताय की? कारण पुढे हां. न्यायला लागेल आता कोणीतरी आमच्या आपल्याला. मुलांनी सगळं येतं, म्हणजे ते आमच्या बरोबर राहतात. तुमचे कसे मुलं राहतात, तुमच्या प्रमाणे राहतील ते आमचे मुलं तसे तुमच्या शिक्षणात हुशार नसतात. असं नाही, खूप हुशार होता इकडे सगळे मुलां वगैरे. नाही अरे कोणाला. हुशारच नाही, हुशार होता. आणि आमच्या खेड्यावरती एक अजून आमची अडचण आहे, खेड्यावरती शिक्षणाकडे लक्ष देत नाही. लोक कोणी खेकडं पकडायला, पोरं कोणी जांभळं खुडायला, काळी मैना खुडायला, आंबे खुडायला, रान आंबे असेच खेकडं गोळा करणार. तिकडे फिरत. हा, आता या आमचे दिवस असे कोणी खेळायलात ना पोरं, आता चालले, पाऊस जास्त पडला असं ना तर सगळे खेकडं निघाले असे. पण आता थोडंसं पाऊस कमी, जर संध्याकाळी पाऊस आले ना पूर्ण खेकडे दिसतील. हो. त्यामुळे शिक्षणाकडे थोडं कमी लक्ष आहे. पण तुम्हाला काय वाटतं त्याने शिकावं खूप? आम्हाला वाटतं तुमच्यासारखे आमचे मुलं शिकावा, 2 पैसे त्यांनी कमवा. आम्हाला पण कसे मुंबईचे हवं, पण एवढे का आम्ही सुखी आहे. जरी मुंबईला जास्त पाऊस जर झाला ना तर घरांमध्ये पाऊस दिसतो. हो. आणि इकडे किती पाऊस झाला तरी घरांचे काहीच भीती नाही, काहीच टेन्शन नाही, एवढं मात्र निश्चित आहे. आणि इकडे आम्ही तुमचं कसं विकत आणलं तर तुम्हाला खायला भेटेल, तसं आम्ही 4ही वर्षी आम्ही काहीच नाही आणलं तरी आम्ही जगू शकतो, एवढं आमचं निश्चित ठरवलं. कमाल. हां, आणि ते आम्हाला पण बघायला मिळालं, त्याच्यातनं काही ना काहीतरी शिकत. हां. समजा आम्ही जरी आता कोरोनामध्ये अशी एक वेळ आली का पोलीस लोक बाहेर जाऊन नसतो दिसत, तर आमच्याकडं फक्त सगळं घरातच, कोणी जायचं ना, पैसे येतच नव्हते. तर कोरोनामध्ये जाणार बाजार पुढं, घरातले डाळी दुळी कडधान्य काढायचे आणि तेच भिजून खायचे. आणि रानात जायचं, रानात तर काही भीती नव्हती, रानात जायचे, रानातले पालं झाडं गोळा करायचे आणि भाजी खायची. उंबराची भाजी बनवतो आम्ही, बारीक छोटे उंबरा असतात नाही का, त्याची पण भाजी. हा, फळ, त्याची भाजी ना डायरेक्ट अंड्याचं कशी भुर्जी करतात तशी भुर्जी तयार होते. तसं सगळं करून जेव्हा बाजारात न जाता पण तुम्ही बनवून करू शकता सगळं. मस्त. आम्हाला तुम्ही आज तुमच्या घरी राहायला दिलं, सगळं एवढं दाखवलं, फार जबरदस्त वाटलं.
आणि बरंच काय ना काहीतरी शिकायला सगळ्यांनाच मिळालं असेल. आता इकडे सगळीच मंडळी आलेत, तसेच आपण येत राहू. हा, पण पुन्हा करत पुन्हा राहू. आमच्या काही पुन्हा येत राहा. आमची काही चूक झाली असेल तर आम्हाला पण सुधारायची त्या द्यावं असं. पण नाही, कसं तुम्हाला पण अनुभव भेटला पाहिजे ना बरोबर. शेतीतलं. काही ना कधी माणूस हा चुकीचाच माणूस आहे ना, तुम्ही पण चुकतात आम्ही पण चुकतो. हो खरं, त्याच्यातनं सुधारतो कसं हे हा. महत्त्वाचं सगळं. बरोबर आहे. झकास, मस्त वाटलं. एकदम मजा. Ba-ba-dee-da-dee-da-down.